तर मंडळी, फायनली गोव्याचा प्लॅन सक्सेसफुल झाला आणि निघालोय आपण गोव्याच्या दिशेने. पण सुरुवातीलाच एक प्रॉब्लेम होता. आज माझा उपवास होता, ते पण संकष्टीचा. पण आपल्या सगळ्यांची एक कॉमन स्टोरी तर पडू दे ना. कित्येक दिवसापासून प्लॅन होत होता आणि शेवटी तो दिवस आला. आज निघालोय आपण गोव्याच्या प्रवासाला. नवीन ठिकाण, नवीन अनुभव आणि भरपूर आठवणी घेऊन. मग वाटेत आम्ही नाश्त्यासाठी थांबलो मिनर्वा हॉटेलला. खतम. बाय बाय. बाकी सगळ्यांच्या हातात चहा नाश्ता आणि मी मात्र फक्त बघायचं काम करत होतो. आयुष्यात काही वेळा पेशंटची परीक्षा असते, ती अशी. पोटाची आणि मनाची अशी फाईट सुरू असतानाच आपला प्रवास सुरू होता. कारण डेस्टिनेशन होतो गोवा. गोव्याच्या प्रवासातला सगळ्यात सुंदर भाग म्हणजे आंबोली घाट. घाटात शिरताच वातावरण एकदम बदलून जातं. एकीकडे हिरवीगार डोंगर रांग, दुसरीकडे धुकं आणि मध्ये सुरू असलेला आपला भन्नाट प्रवास. आंबोली घाटात प्रत्येक वळणावर एक नवीन व्ह्यू मिळतो. फोटो काढायचा मोह आवरत नाही आणि गाडी थांबवावीच लागते. पण एवढ्या सुंदर निसर्गात सुद्धा माझा उपवास सुरूच होता. बाकी सगळे काही ना काही खात होते आणि मी फक्त निसर्गाचा आस्वाद घेत होतो. असा आंबोली घाटाचा अनुभव घेऊन आता पुढचा स्टॉप गोवा. आणि फायनली पोचलो आपण गोव्यात. गोव्याची हवा, इथले रस्ते आणि हा पूर्ण वाईब काही वेगळाच आहे. आता सुरू होणार आहे खरी मजा. पुढच्या ब्लॉगमध्ये पाहूया गोव्यामध्ये कुठे कुठे फिरलो, काय काय खाल्लं आणि काय भन्नाट अनुभव आले. तोपर्यंत व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तालुका मिरजसोबत असेच प्रवास करत राहा.